नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अमेरिकेने भारतावरती तब्बल 50% टॅरिफ लावल्याने खळबळ उडाली होती। अनेक वर्षांचे भारत आणि अमेरिकेतील चांगले संबंध त्यामुळे तणावाखाली आलेले आहेत। हेच नाही तर काही दिवस व्यापार चर्चा देखील पूर्णपणे बंद होती। शेवटी अमेरिकेने भारतासोबतच्या व्यापार चर्चेला पुढे येत दिल्ली गाठली। भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावरती तब्बल 50% टॅरिफ लावले। मात्र अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेमध्ये होणारी निर्यात ही 70% कमी झाली। टॅरिफ वाढल्याने भारतीय व्यापाऱ्यांना आपल्या वस्तू अमेरिकेत पाठवणं परवडत नाही। फार्मा वस्तूंवरती देखील आता अमेरिकेने 100% टॅरिफ लावले। याचा थेट परिणाम हा भारतीय फार्मा कंपन्यांवरती पडलाय। आता टॅरिफच्या मुद्द्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतनं एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येताना दिसते। भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चा सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। भारताने व्यापार चर्चेदरम्यान 50%पेक्षा कमी करून टॅरिफ 20%च्या आत आणण्याचा आग्रह धरलाय। अमेरिकेने अनेक आशियाई देशांवरती 15 ते 20% टॅरिफ लावलेले आहेत। यामुळेच भारत हा देखील 20%च्या आतच टॅरिफ लावण्यासाठी आग्रही आहे। 20%पेक्षा जास्त टॅरिफ नाहीच, ही भारताची भूमिका आहे। आणि हेच नाही तर अमेरिकेने भारतावरती लावलेले अतिरिक्त 25% टॅरिफ देखील काढावेत असंही भारताने म्हटलंय। अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलंय की भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं आम्ही त्यांच्यावरती अतिरिक्त 25% टॅरिफ लावत आहोत। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त संघाच्या महासभेच्या बाजूला झालेल्या G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये ऊर्जा आणि अन्न पुरवठ्याबाबत दुहेरी मानांकनाचा उल्लेख केला। जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट घेतली। चर्चेनंतर रुबियो म्हणाले की भारत हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि त्यांनी सध्या सुरू असलेल्या व्यापार चर्चेचेही स्वागत केले। टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा ही जवळजवळ बंद झाली होती। आता परत ती सुरू असून मार्ग निघण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। टॅरिफच्या चर्चेमध्ये चांगले संकेत भारतासाठी सध्या येताना दिसत आहेत। तर याचा आता उद्या मार्केटवरती कसा परिणाम होणार हे पाहणं फार गरजेचं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही बातमी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।